नमस्कार, आपण पाहत आहात अभिजात मराठी. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मित्रांनो, या ठिकाणी रिक्त पदे भरण्यासाठीची ही जाहिरात आपण पाहत आहोत. या जाहिरातीची परीक्षा पद्धती काय असणार आहे, पात्रता काय असणार आहे, त्या ठिकाणी अभ्यासक्रम काय असणार आहे, परीक्षा पद्धती कशी होणार आहे, याबाबत सखोल माहिती आपण पाहणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची शैक्षणिक अर्हता, उमेदवाराची पात्रता काय असणार आहे, याच्यावरती ही चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. जागा किती आहेत, कोणत्या आरक्षणानुसार कोणत्या संवर्गाला कशा पद्धतीच्या जागा आहेत, या सर्व जागा आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अभिजात मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. गट अ, गट ब, गट क संवर्गातील अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी, वरिष्ठ लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, उपलेखापाल, कनिष्ठ अभियंता सहाय्यक स्थापत्याचे, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ लिपिक आणि टंकलेखक, सहाय्यक भंडारपाल मित्रांनो, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ही पदे सरळ सेवेने मित्रांनो भरण्यात येणार आहेत. त्यासाठीची लिंक या ठिकाणी दिलेली आहे www.mjp.maharashtra.government.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने मित्रांनो 20 नोव्हेंबर 2025 पासून 19 डिसेंबर 2025 पर्यंत मित्रांनो अर्ज भरण्यात येतील. त्यानंतर लिंक बंद होईल आणि अशा पद्धतीचं या ठिकाणी कर्नाटक भागात सीमा भागातील शासनाने दावा सांगितलेल्या 835 गावातील मराठी भाषिक उमेदवार ही अर्ज मित्रांनो या ठिकाणी करू शकतात. सदरची आपण जाहिरात पाहत आहोत. या ठिकाणी पूर्ण पात्रता, अर्हता, अभ्यासक्रम याच्याबद्दल ही परीक्षा पद्धती याच्याबद्दलही आपण पूर्ण डिटेल जाहिरात मित्रांनो पाहणार आहोत. सरळ सेवेने भरावयाच्या पदाकरिता प्राधिकरणाच्या आपण जे आता वेबसाईट पाहिली, या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा दिनांक आपण वरील पाहिला असेल. जाहिरात पूर्णपणे आपण वाचून घेऊत मित्रांनो आणि नंतरच आपण ऑनलाईन अर्जाकडे वळूयात. संकेतस्थळावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सरळ सेवा 2025 या टॅबवर आपले अर्ज सादर करावेत. ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जाव्यतिरिक्त इतर कुठलाही अर्ज स्वीकारला जाणार नाही. संकेतस्थळावर भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेसंबंधित आवश्यक ती अद्ययावत माहिती प्राप्त करून घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. मित्रांनो, भरती प्रक्रियेतील संदर्भातील सर्व कार्यक्रमातील बदल, सूचना वगैरे प्राधिकरणाच्या www.mjp.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील. उमेदवाराशी कोणत्याही पत्रव्यवहार करण्यात मित्रांनो येणार नसून संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सूचनाची दखल घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे. चला पाहूयात. अर्ज सादर करण्याचा दिनांक या ठिकाणी 20 नोव्हेंबर 2025 आहे. अर्ज अंतिम दिनांक मित्रांनो 19 डिसेंबर 2025 आहे. परीक्षा पद्धती काय असणार आहे, परीक्षा शुल्क किती असणार आहे, याबाबतची ही माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. परीक्षेचा दिनांक, ऑनलाईन प्रवेशपत्र मित्रांनो परीक्षेच्या 7 दिवस आधी येणार आहेत. परीक्षेचा वेळ, परीक्षेचा दिनांक केंद्र प्रवेशामध्ये नमूद मित्रांनो केले जाईल. प्रवेश परीक्षा पद्धतीपूर्वी 8-7 दिवस आधी या दिलेल्या संकेतस्थळावर आपल्याला ॲडमिट कार्ड, हॉल तिकीट डाउनलोड या टॅबवर क्लिक करून ते आपल्याला डाउनलोड करून घेता येतील. अंतर्गत लेखा परीक्षणाधिकारी, वरिष्ठ लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, उपलेखापाल, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ लिपिकनी टंकलेखक, सहाय्यक भंडारपाल, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गातील भरावयाच्या पदाचा सामाजिक समांतर आरक्षणाबाबतचा तपशील तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सेवा प्रवेशानुसार नियमानुसार शैक्षणिक अर्हता, पात्रता खालीलप्रमाणे आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी पाहत आहोत, जागा किती. तर मित्रांनो, जागा अंतर्लेख लेखा परीक्षण अधिकारी जी क्लास 1ची पद आहे, एकूण 2 पदे आहेत मित्रांनो. एक अराखीव आहे आणि एक सर्वसाधारणसाठी आहे. असे 2च पदे या ठिकाणी आहेत. याच्यासाठी वेतन श्रेणी मित्रांनो खूप जबरदस्त वेतन असतं. 2 पदासाठी S20 हे वेतन श्रेणी या ठिकाणी लागू होते. म्हणजेच 56,100 ते 1,77,500 अशा दर्जाची या ठिकाणी वेतन श्रेणी असते. पात्रता आणि अर्हता, पोजेसिंग पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन हायर सेकंड क्लासमधली डिग्री पाहिजे तुमची या पोस्टसाठी. इन कॉमर्स इक्वॅलंट क्वालिफिकेशन ऑफ अ सेट university with 10 years experience in supervisory capacity and who is not above 45 years of age. 45च्या नंतर तुमचं एज नसायला पाहिजे, त्याच्यामधले अंडर एजसाठी पाहिजे. 10 वर्षाची तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पाहिजे आणि तुमची डिग्री कम्प्युटर ऑफ इक्वॅलिटी ऑफ युनिव्हर्सिटी विथ 10 years एक्सपिरियन्स अशा पद्धतीची डिग्री तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे. लेखा अधिकारी गट मित्रांनो, आणि हे 3 पदे या ठिकाणी आहेत. अराखीवसाठी 1, सर्वसाधारणमध्ये 1 पद, अराखीवसाठी 1, सर्वसाधारण 1,
आणि मित्रांनो अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारणमध्ये एक पद या ठिकाणी असे 3च पदे आहेत. S15चं पेमेंट आहे. रिक्वायरमेंट ऑफ द पोस्ट अकाउंटंट ऑफिसर बाय नॉमिनेशन शाल बी मेड फ्रॉम अमॉंगस्ट द कॅन्डिडेट्स हू possess at least second class 5 वर्षापेक्षा कमी एक्सपिरियन्स नसावा अशा पद्धतीचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि तुमच्याकडे कमर्शियल डिपार्टमेंटचं या ठिकाणी इयर्सचा तुम्हाला 5 इयर्सचा अनुभव पाहिजे. सेकंड क्लासमधली तुमची या विषयाची डिग्री पाहिजे. कॉमर्समधली, अकाउंटमधली, अकाउंट ऑफिसरची, तर अशा पद्धतीची डिग्री त्या ठिकाणी पाहिजे असते. सहाय्यक लेखा अधिकारी गट ब एकूण 6 पदे या ठिकाणी निघलेले आहेत. 6 पदे निघलेले आहेत आणि 6 पदामधले 5 सर्वसाधारण आहे, 1 महिलासाठी आहे, राखीवमध्ये 1 महिलासाठी आहे, अनुसूचित जातीसाठी 1 पद आहे, अनुसूचित जमातीसाठी 1 पद आहे, विजासाठी 1 पद आहे आणि सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी 1 पद आहे, अराखीवसाठी 1 पद आहे. अशा 2 पदे अराखीवसाठी आहेत. अशा एकूण मिळून 6 पदे आहेत मित्रांनो. याच्यासाठी S14चं पेमेंट आहे 38,600 ते 1,22,800 अशा पद्धतीची वेतन श्रेणी असणार आहे. याच्यासाठी अपॉइंटमेंटरी बाय नॉमिनेशन ऑफ द पोस्ट, ज्या दिवशी पोस्ट निर्माण झाली त्या दिवशी, पोस्ट ज्या दिवशीची तारीख आहे त्या दिवशी तुमच्याकडे डायरेक्ट रिक्रुटमेंट from amongst candidate for possessing second class degree in commerce and statutory university. तुम्हाला स्टॅटिस्टिक्स आणि कॉमर्सचं या ठिकाणी डिग्री सर्टिफिकेट पाहिजे जे की सेकंड क्लासचं आहे. अनुभवाची अट या ठिकाणी लेखापालसाठी सांगितलेली नाही. चला पाहूयात उपलेखापाल 3 पदे आहेत. तर 3 पदे या ठिकाणी आहेत. 1 राखीवसाठी आहे, 1 वित्तर मागास वर्गीयासाठी आहे, विशेष मागास प्रवर्गासाठी 1 आहे, अनुसूचित जागेसाठी 1 आहे, इतर मागास वर्गासाठी 1. तर अशा पद्धतीचे हे पद या ठिकाणी 3च पदे आहेत. S13चा पगार या ठिकाणी असते म्हणजेच 13,000 S13 35,400 ते 1,12,400 अशा पद्धतीची वेतन श्रेणी असते. पात्रता अपॉइंटमेंट बाय नॉमिनेशन फॉर पोस्ट शाल बी मेड बाय डायरेक्ट रिक्रुटमेंट फ्रॉम अमंगस्ट कॅन्डिडेट possessing द सेकंड क्लास डिग्री इन कॉमर्स अँड स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी. अशा पद्धतीची तुमच्याकडे डिग्री पाहिजे. अनुभव या ठिकाणी विचारलेला नाही. कुठलाही या ठिकाणी वयाची अट सांगितलेली नाही आपल्याला. बाकीची वयाची अट कॉमनसाठी आपण पाहणार आहोत. कनिष्ठ अभियंता स्थापत्य मित्रांनो गट बच्या जागा आहेत. 144 पदे या ठिकाणी आहेत स्थापत्य अभियंताचे. त्यासाठी अराखीव पदे 43 आहेत. अति दुर्गम घटकासाठी 14 पदे, सामाजिक शैक्षणासाठी 14 पदे, इतर मागासवर्गीयासाठी 14 पदे, विशेष मागास प्रवर्गासाठी 2, भटक्या जमातीसाठी 4 पदे, भटक्या जमाती क साठी 5 पदे, भटक्या जमाती ब साठी 1 पद, विशेष जातीसाठी 4 पद विजासाठी आणि 10 अनुसूचित जमाती, अनुसूचित जातीसाठी 14 पदे, 18 पदे अनुसूचित जातीसाठी या ठिकाणी आहेत. 94 जागा आहेत. त्यापैकी 144 पैकी सर्वसाधारण आहेत. तर महिलांसाठी 43 जागा आहेत. 7 जागा खेळाडूसाठी, दिव्यांगासाठी 6 जागा, अनाथासाठी 1 जागा या ठिकाणी आरक्षित केलेली आहे. वेतन श्रेणी S14 आहे 38,600 ते 1,22,800 असं पेमेंट बसतं मित्रांनो. वेतन श्रेणी असते. पात्रता आणि अर्हता स्थापत्य अभियांत्रिकीमधील किमान पदविका किंवा पदवी अथवा त्यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता धारण करीत असलेली व्यक्ती. मित्रांनो डिप्लोमा असेल तरी चालतो किंवा त्या ठिकाणी डिग्री असली तरी चालते. जी उच्च शैक्षणिक अर्हता धारण करीत असेल अशी व्यक्ती त्या ठिकाणी दोन्हीपैकी चालते. एक कुठली जर तुमचं त्या ठिकाणी निकाल लागला तर जास्तीत जास्त डिग्रीला प्राधान्य दिलं जाईल असं या ठिकाणी सांगण्यात येतं. कनिष्ठ अभियंता यांत्रिकी गट ब एकूण 16 पदे, 16 या ठिकाणी पदे आहेत. त्यासाठी वेतन श्रेणी 14ची आहे 38,600 ते 1,22,800. पात्रता या ठिकाणी आणि अर्हता आपण पाहूयात. ज्यांनी शासनाच्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडून प्रदान करण्यात आलेल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल्स इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन टेक्नॉलॉजी यामधील किमान 3 वर्ष कालावधीची पदविका धारण केलेली असावी अशी व्यक्ती. 16 पदे या ठिकाणी आहेत. 11 पदे सर्वसाधारणसाठी, 5 पदे या ठिकाणी महिलांसाठी आहेत, 1 पद दिव्यांगासाठी आहे, 4 अराखीव आहेत. अतिदुर्लभ घटकासाठी 2 पदे, सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी 2 पदे आहेत, इतर मागास वर्गासाठी 3 पदे आहेत. अशा पद्धतीची जाहिरात आपण पाहत आहोत. अनुसूचित जातीसाठी कनिष्ठ अभियंता यांत्रिकीमध्ये 1 पद आहे, अनुसूचित जमातीसाठी 2 पदे आहेत, विजासाठी 1 पद, भटक्या जमातीसाठी पद नाही, भटक्या जमातीसाठी क मध्ये 1 पद. आत्ताच पहिला आपण इतर मागास वर्गासाठी 3 पदे आहेत. अशा पद्धतीची यांत्रिकीची जागा आहे ज्याला मेकॅनिकल आपण मानत असतो. अशा पद्धतीची ही जागा पाहिली. आता आपण पाहूयात उच्च लघुलेखक गट ब. एकूण 3 पदे आहेत. 3 पैकी 3 सर्वसाधारण आहेत
एक राखीवसाठी आहे, एक सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी एक आहे, अनुसूचित जातीसाठी एक आहे. अशा पद्धतीचे 3 पदे या ठिकाणी आहेत. पात्रता माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि त्या ठिकाणी टायपिंगचं मित्रांनो तुम्हाला नॉलेज पाहिजे, टायपिंगचं प्रमाणपत्र पाहिजे. उमेदवाराकडे 120 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीने लघु लेखनाचे आणि 40 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे टंकलेखनाचे किंवा 30 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय किंवा मध्ये विचारलंय तर त्यापैकी और मध्ये आहे, म्हणजेच तुम्हाला किंवा मध्ये पाहिजे. पण या ठिकाणी 120 शब्द प्रति मिनिट कमी नाही इतक्या गतीचे लघु लेखनाचे आणि 40 शब्द प्रति मिनिट या दोन्हीपैकी इंग्रजी किंवा मराठी या दोन्हीपैकी एक लागेल. पण 120 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही हे लघु लेखनाचं तुम्हाला कंपल्सरी या ठिकाणी आहे. हे प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे आहे. आणि अशा पद्धतीचं तुम्हाला S15चा पगार असतो. या ठिकाणी खूप चांगला पगार आहे लेखकाला. आणि त्या ठिकाणी या ठिकाणी 41,800 ते 1,32,300 असा पगार मित्रांनो बसत असतो. निम्न श्रेणी लघु लेखक गट क चं हे पद आहे. एकूण 6 पदे आहेत, 5 सर्वसाधारण आहेत, तर एक महिलासाठी आरक्षित झालेला आहे. अशा पद्धतीची जाहिरात आपण पाहत आहोत. S14 38,600 ते 1,22,800 अशा पद्धतीचा पगार त्या ठिकाणी बसत असतो. 500 माध्यमिक या ठिकाणी आपण लघु लेखकाचं हे पाहत आहोत. तर लघु लेखकाची शैक्षणिक अर्हता माध्यमिक शाळा उत्तीर्ण पाहिजे आणि त्या ठिकाणी टायपिंगचं मित्रांनो 100 शब्द प्रति मिनिट इतक्या कमी लघु लेखनाचे किंवा 40 शब्द प्रति मिनिट पेक्षा कमी नाही किंवा मराठी या ठिकाणी 30 शब्द प्रति मिनिट पेक्षा कमी नाही अशा पद्धतीचं टंकलेखनाची गती तुमची पाहिजे. शासकीय वाणीचे प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे. कनिष्ठ लिपिक टंकलेखक यांच्यासाठी गट क एकूण 46 पदे या ठिकाणी आहेत. 2 पदे दिव्यांगासाठी, 4 पदे पदवीधर अंशकालीनसाठी, 1 पद प्रकल्पग्रस्तासाठी, 1 खेळाडूसाठी, 6 माजी सैनिकासाठी, तब्बल 15 पदे महिलांसाठी आणि 19 पदे सर्वसाधारणसाठी. 17 पदे अराखीव आहेत. अति दुर्लभ घटकासाठी 7 पदे, सामाजिक शैक्षणिक मागासवर्गाकरिता 6 पदे, इतर मागासवर्गीयासाठी 4 पदे, इतर विशेष मागास प्रवर्गासाठी 2 पदे, भटक्या जमाती ड साठी 2, भटक्या जमाती क साठी 3 पदे, विशेष जातीसाठी 2 पदे, अनुसूचित जमातीसाठी 3 पदे. अशा पद्धतीचे ही जाहिरात 46 पदे या ठिकाणी आहेत. वेतन श्रेणी 6 असते आणि 19,900 ते 63,200 अशी पात्र या ठिकाणी वेतन श्रेणी असते. पात्रता पदवी किंवा महाराष्ट्र पदवी समतुल्य शासनाने जाहीर केलेली कुठलीही अर्हता ज्यांनी मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचे 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणीचे प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले आहे अशी व्यक्ती त्यांना पाहिजे असते. सहाय्यक भंडारपाल मित्रांनो एकूण 13 पदे आहेत. एकूण 13 पदापैकी 7 पदे माजी सैनिकासाठी आणि 5 पदे महिलांसाठी आणि सर्वदा साधारणसाठी 4 पदे या ठिकाणी अराखीवमध्ये आहेत. 1 पद सर्वसाधारणसाठी आहे. अशा पद्धतीची जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत. माध्यमिक या ठिकाणी शालांत परीक्षा म्हणजेच 12वी उत्तीर्ण पाहिजे आणि ज्यांनी टंकलेखनाची शासकीय प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केले आहे. टायपिंगचं सर्टिफिकेट या ठिकाणी पाहिजे आणि 12वी तुमची झाली असेल तरी तुम्ही भंडारपालसाठी अप्लाय या ठिकाणी करू शकता. अशा पद्धतीने भंडारपालची जागा पहिली आपण ओळूयात. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ज्यांना CEE म्हटलं जातं तर ही स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून या ठिकाणी 48 पदे मित्रांनो आहेत. ज्याचं की 48 पदापैकी मित्रांनो या ठिकाणी सर्वसाधारणसाठी 5 पदे, आराखीवमध्ये 14 पदे, अति दुर्लभ घटकासाठी 5 पदे, सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी 5 पदे, इतर मागास वर्गासाठी 9 पदे, विशेष मागास प्रवर्गासाठी 1 पद, भटक्या जमातीसाठी 2 पद, भटक्या जमातीसाठी क साठी 2 पदे, 1 पद भटक्या जमाती ब साठी आणि विजासाठी अ साठी 2 पदे, अनुसूचित जमाती 3 साठी अनुसूचित जमाती 3 पदे, अनुसूचित जातीसाठी 4 पदे. अशा महिलांसाठी 18 पदे या ठिकाणी सर्वसाधारण 16 पदे महिलांसाठी आहेत. अशा पद्धतीची जाहिरात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकची आपण पाहत आहोत. मित्रांनो चलूयात पुढे आणि पुढे जाताना या ठिकाणी वेतन श्रेणी S8ची दिलेली आहे. 25,500 ते 81,100 अशी असते. महाराष्ट्राचे माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केलेली असते. स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका DEC म्हणजेच डिप्लोमा ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा तिला
समकक्ष अर्हता उत्तीर्ण केलेली आहे अशी कुठलीही परीक्षा मित्रांनो या ठिकाणी चालत असते. म्हणजेच तुमचं या ठिकाणी पॉलिटेक्निक झालेलं असेल 3 वर्षाचं तरी चालू शकतं. पदसंख्या मित्रांनो आरक्षण संदर्भात सर्वसाधारण तरतुदी या ठिकाणी आरक्षणामध्ये कुठलाही बदल होण्याची किंवा वाढ होण्याची शक्यता असल्यास ती वेळोवेळी तुम्हाला कळवण्यात येईल. कमी बदल होण्याची शक्यता आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. या ठिकाणी वेळोवेळी तुम्हाला प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात याची घोषणा किंवा सूचना त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला आरक्षणामध्ये बदल केल्यास सांगता येईल. अशी या ठिकाणी प्रस्तुत नमूद संवर्गामध्ये मागास प्रवर्ग समांतर आरक्षणाची पदे उपलब्ध नाही, तथापि जाहिरातीत प्रसिद्ध झाल्यावरती परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत जाहिरात नमूद केली असलेल्या मागास प्रवर्ग तसेच समांतर आरक्षणाकरिता पदे उपलब्ध होण्याची किंवा विद्यमान पदामध्ये बदल कमी होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे ती गोष्ट त्या ठिकाणी कोणत्याही टप्प्यावर विचारात तुमची निवडीची संधी वाया गेल्याबाबतची तक्रार त्या ठिकाणी कुठल्याही विचारात घेतली जाणार नाही. परीक्षा रद्द करणे, स्थगित करणे, अंशतः बदल करणे, पदाच्या एकूण प्रवर्गाने आहे पदसंख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकारी व त्यांचे नियंत्रक अधिकारी यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत. महिला, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन, दिव्यांग तसेच अनाथासाठीचे समांतर आरक्षण शासनाने या वेळोवेळी निर्मित केलेले प्रचलित आदेश नियमानुसार राहील. जात जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केले असल्यासच तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने त्या ठिकाणी तुम्हाला जमातीचे जातीचे सर्टिफिकेट जर दिलेले असेल तरच तुम्ही दाव्यासाठी त्या ठिकाणी पात्र असाल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. या ठिकाणी अशा पद्धतीची या ठिकाणी नोटीस आपण पाहत आहोत. आपण जाणार आहोत विशेष सूचनाकडे. नॉन क्रिमिनलसाठी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की अद्यावत नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा म्हणून सक्षम प्राधिकाऱ्याने वितरित केलेले व अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकास वैध असणारे प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला सबमिशन करणे किंवा सादर करणे आवश्यक आहे. सेवा प्रवेशाच्या प्रयोजनासाठी सामाजिक संरक्षण अंतर्गत अर्ज सादर केलेल्या उमेदवाराचा राखीव खुला पदाकरिता निवडीकरिता विचार करण्याबाबत शासनाच्या धोरणानुसार कारवाई मित्रांनो या ठिकाणी करण्यात येणार आहे. आपण लगेच जाऊ वयोमर्यादाचा या ठिकाणी सांगितलेलं आहे. कुठली शर्ती वयोमर्यादा इतर पात्रता विषयक निकषा संदर्भातील अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या सर्व उमेदवारांनी मागास उमेदवारासह राखीव खुला सर्वसाधारण पदा व्यक्ती शिफारशीकरिता विचारात होत असल्याने सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्याच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित उपलब्ध नसले तरी अर्जामधून मूळ प्रवर्गासंदर्भातील माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक या ठिकाणी आहे. आपली जी मूळ जात आहे तीच त्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करावी लागेल. तर आपण जाऊयात मित्रांनो अभ्यासक्रमाकडे. आणि महत्त्वाचं या ठिकाणी खेळाडू आरक्षण दिलेलं आहे. त्यानंतर दिव्यांग आरक्षणाबाबत या ठिकाणी सांगितलेलं आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही त्या ठिकाणी पर्सनलमध्ये वाचू शकता. अशा पद्धतीचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपण जाऊयात सगळ्यात महत्त्वाचं परीक्षा पद्धती काय असेल तर परीक्षा पद्धतीकडे आपण जात आहोत. आणि परीक्षा पद्धती या ठिकाणी पाहत आहोत. भूकंपग्रस्तचं आरक्षण, महिला आरक्षणाबाबत या ठिकाणी सांगितलेलं आहे. तो एक पॉईंट मी वाचूनच घेतो आणि मग तुम्हाला सांगतो. महिला व बालविकास शासन निर्णय अशा पद्धतीचा शासन निर्णय आहे. महिलाकरिता आरक्षित असलेल्या पदावरती निवडीकरता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याची अट माननीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेने सादर शासनाच्या निर्णयाद्वारे रद्द करण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीची त्या ठिकाणी भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, भटक्या जमाती क याबाबतची सूचना आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी या ठिकाणी सांगितलेलं आहे, ज्याला EWS असं म्हटलं जातं. सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास आरक्षणासाठी या ठिकाणी सांगितलेलं आहे. अर्ज भरण्या व सादर करण्याबाबतच्या आवश्यक सूचना या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी या ज्या दिलेली साईट आहे यावर जाहिरात जाऊन सविस्तर अभ्यासावी. तसेच अर्ज भरण्याकरता अनुषंगाने दिलेले हाऊ टू अप्लाय परिशिष्ट देखील पाहावे. उमेदवारास अर्ज सादर करताना काही समस्या उद्भवल्यास ही दिलेली जी लिंक आहे या लिंकवर, ही डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक असेल मित्रांनो, या लिंकवर जाऊन आपल्याला दिलेला हा जो नंबर आहे, हा नंबर सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. हेल्पलाईनवर नंबर साधावा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. फी भरण्याची अंतिम मुदत 19 डिसेंबर 2025 पर्यंत राहील. आणि फी काय आहे, फीमध्ये काय बदल झाला आहे तोही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अर्जात हेतुपुरस्पर खोटी माहिती जर दिली तर त्या ठिकाणी तुमची कुठल्याही टप्प्यावर निवड तुम्ही होणार नाही, हे लक्षात घ्यायचं. वयाचा पुरावासाठी तुम्हाला माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला, माध्यमिक SSC परीक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण पाहिजे. वय आदिवासाबाबत शासन करण्याने वेळोवेळी दिलेले प्रमाणपत्र तुम्हाला ग्राह्य त्या ठिकाणी धरले जाईल. गुणाऐवजी श्रेणी पद्धत असल्यास कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवाराने गुणपत्रक सोबत श्रेणीची ग्रेड यादी सादर करावी लागेल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सादर करण्याची सर्वसाधारण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे. प्रोफाईलच्या सुरुवातीला निर्मिती करावी लागेल, प्रोफाईल अद्ययावत करावी लागेल, अर्ज सादरीकरण करावे लागेल, शुल्क भरणा करावे लागेल. अशा पद्धतीची ऑनलाईन पद्धतीचा अर्ज करण्याची प्रक्रिया असते. प्रोफाईल निर्मिती अद्ययावत करणे यासाठी ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आपण अभ्यासक्रमाकडे जात आहोत. फोटो स्वाक्षरीसाठी त्या ठिकाणी कसा
अपलोड करायचं आहे त्यासाठी माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे। ही माहिती स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही बघू शकता। अर्ज सादरीकरण कसं करायचं आहे याच्यासाठी ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे। स्क्रीनशॉट घ्या आणि माहिती वाचा मित्रांनो, खूप सुंदर अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे। परीक्षा शुल्काबाबत खुल्या प्रवर्गासाठी उमेदवाराने 1000 रुपये आणि अनाथसाठी, दिव्यांगासाठी, अति दुर्लभ घटकासाठी, मागासवर्गीयासाठी 900 रुपये आहे। माजी सैनिक, दिव्यांगासाठी मित्रांनो या ठिकाणी परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत। माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिकांना परीक्षा शुल्क मित्रांनो या ठिकाणी आकारले जाणार नाहीत। उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील। परीक्षा शुल्क ना परतावा असेल, नॉन रिफंडेबल ज्याला म्हटलं आहे तो, उमेदवारास परीक्षा प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीस एकापेक्षा अधिक पदाकरिता सर्वात महत्त्वाची नोटीस, एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करायचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील। परीक्षा शुल्क भरणे डेबिट कार्डने आपण भरू शकतो, रुपये, व्हिसा, मास्टरकार्ड, मेस्ट्रो अशा पद्धतीचे कार्डाने भरू शकतो, क्रेडिट कार्डने, इंटरनेट बँकिंग, IMPS, कॅश कार्ड, मोबाईल वॉलेट, UPI वापरून पेमेंट केले जाऊ शकते। व्यवहार यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर एक ई पावती तयार होईल। ई पावती तयार न होणे अयशस्वी फी प्रदान दर्शवते। उमेदवाराने ई पावती फी तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंटआउट घेणे आवश्यक आहे। कृपया लक्षात घ्या की उमेदवाराने परीक्षा शुल्क दिलेल्या पेमेंट गेटवेद्वारे ऑनलाईन पद्धतीने अदा करावे। छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करून ते करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे या ठिकाणी दिली आहेत। छायाचित्राची प्रतिमा कशी असेल या ठिकाणी सांगितलेलं आहे, किती पिक्सलमध्ये पाहिजे, काय या ठिकाणी तुम्ही स्वाक्षरी कशी अशी पाहिजे, काळ्या शाईच्या पेनने पांढऱ्या कागदावर सही करावी लागेल आणि त्याचं या पिक्सलमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे आणि सांगितलेल्या पिक्सलमध्ये घेऊन त्या ठिकाणी स्कॅन करायचं आहे। तुमचा फोटो स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय तुमचा ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत होणार नाही याची दक्षता तुम्ही घ्यायची। अर्ज भरण्याबाबत सर्वसाधारण सूचना या ठिकाणी मित्रांनो सांगितलेल्या आहेत, काळजीपूर्वक आपण पाहूत। आपण जात आहोत मित्रांनो, अभ्यासक्रम काय असणार आहे आणि अभ्यासक्रम काय असणार याच्याकडे आपण कॉल लेटर डाउनलोड कसं करायचं, परीक्षा केंद्र कसे निवडायचे त्या संबंधित या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे। ही माहिती नक्कीच आपण थोड्या वेळानं आणखी एकदा पाहणार आहोत। पाहत राहा अभिजात मराठी आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। चला पाहूयात परीक्षा केंद्राबाबतची या ठिकाणी गुण मिळवण्याची प्रक्रिया। ओळख पटवण्यासाठी रेशन कार्ड, शिकाऊ वाहन परवाना तुम्हाला त्या ठिकाणी नंतर लागणार आहे। पुन्हा नंतर पाहूयात आपण सगळ्यात महत्त्वाचं परीक्षा पद्धती काय असणार आहे, परीक्षेची स्वरूप, दर्जा निवडीची कार्यपद्धती काय असणार आहे, तर ही कार्यपद्धती आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर चला पाहूयात। संगणक प्रणालीद्वारे हे ऑनलाईन परीक्षा होणार आहे। परिशिष्ट क्रमांक अ म्हणजे क्लास 1ची जी जागा आहे, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी मित्रांनो प्राप्त करणाऱ्या उमेदवाराची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल। व्यावसायिक चाचणी घेण्याबाबतचे स्थळ, दिनांक, वेळापत्रक स्वतंत्रपणे संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल। लेखा परीक्षा व्यावसायिक चाचणीमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणाच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल। गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील। गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार पात्र उमेदवाराची निवड सूची, निवड यादी, प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल। अशा पद्धतीची या ठिकाणी आपण परीक्षेबाबतची नोटीस पाहिली। आता पाहूयात आपण या ठिकाणी अभ्यासक्रम काय आहे। या ठिकाणी अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे। अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी, वरिष्ठ लेखा अधिकारी या ठिकाणी मराठी भाग 1, मराठी, इंग्रजी भाग 2, सामान्य ज्ञान भाग 3, बौद्धिक चाचणी या ठिकाणी आहे। तांत्रिकचं 5 नंबरला तांत्रिक या ठिकाणी लिहिले। तर पाहूयात आपण एकूण प्रश्न या ठिकाणी मित्रांनो 10 असणार आहेत। एकूण प्रश्न मराठीचे 10 प्रश्न असणार आहेत, अंतर्गत लेखा परीक्षणासाठी 10 प्रश्न इंग्रजीचे असणार आहेत, सामान्यांचे 15 प्रश्न, बौद्धिक चाचणीचे 15 प्रश्न, तांत्रिकचे 15 प्रश्न असणार आहेत। अशा पद्धतीचं या ठिकाणी सांगितलेलं आहे। पाहूयात आपण काठिण्य पातळी 12वीची असणार आहे आणि सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीची पदवीची असणार आहे। प्रश्नपत्रिकेचे माध्यम मित्रांनो मराठीचे असणार आहे, मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये, सामान्यांचं इंग्रजी किंवा मराठीमध्ये असणार आहे आणि बौद्धिक चाचणीचं मराठी व इंग्रजीमध्ये असणार आहे। तर अशा पद्धतीचं 200 गुणाची या ठिकाणी प्रश्नपत्रिका आहे। एकूण 100 प्रश्न असतील। कालावधी परीक्षेचा 120 मिनिटे म्हणजे 2 तास असणार आहे। चला अशा पद्धतीची जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत। अभ्यासक्रम पाहत आहोत, ज्यासाठी आपण खाली स्क्रोल करून आलो त्यासाठी अभ्यासक्रम आपण पाहत आहोत। लेखा अधिकारी मित्रांनो काठिण्य पातळी या ठिकाणी 12वीवरची असणार आहे, मराठीची 12वीवरची असणार आहे, 10 प्रश्न इंग्रजीचे, 10 प्रश्न मराठीचे, 12वीवरची पातळी, पदवीची पातळी असणार आहे, 15 प्रश्न इंग्रजीचे असणार आहेत। इंग्रजी झाल्यानंतर बौद्धिक चाचणी मित्रांनो या ठिकाणी पदवीची असणार आहे।
15 प्रश्न त्या ठिकाणी असणार आहेत बौद्धिक क्षमताचे, आणि या ठिकाणी तांत्रिकचं जे आहे ते 50 प्रश्न असणार आहेत, ज्याच्यासाठी लेखाविषयक व पदवी दर्जाचे प्रश्न मित्रांनो तुम्हाला असणार आहेत. अशा पद्धतीचं 200 प्रश्न असणार आहेत, 200 गुण असणार आहेत, 100 प्रश्न असणार आहेत, 120 मिनिटे त्यासाठी असणार आहेत. आपण पाहूयात सहाय्यक लेखा अधिकारी 12वीवर 10 प्रश्न असणार आहेत. 12वी काठिण्य पातळी 12वीवरची असेल. काठिण्य पातळी इंग्रजीमध्ये 10 प्रश्न असणार आहेत, इंग्रजी व्याकरणाचे 15 प्रश्न असणार आहेत मित्रांनो या ठिकाणी बौद्धिक क्षमताचे, आणि 15 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत या ठिकाणी सामान्य ज्ञानचे. तर अशा पद्धतीने पदवी पातळी त्या ठिकाणी असेल लेखा अधिकाऱ्याची, आणि लेखा विषयक व पदवी दर्जाचे प्रश्न या ठिकाणी 50 असणार आहेत तुमचे. या ठिकाणी सहाय्यक लेखा अधिकाऱ्याला ही तीच सेम पोस्ट या ठिकाणी आहे. 120 मिनिटे लागणार आहेत. 200 गुणाचा प्रश्न असताना 100 प्रश्न त्या ठिकाणी असणार आहेत. उपलेखापालसाठी मित्रांनो 12वीची पातळी असणार आहे. 10 प्रश्न मराठीचे असणार आहेत, 10 प्रश्न इंग्रजीचे असणार आहेत, पातळी 12वीची असणार आहे. आणि बौद्धिक क्षमतासाठी 15 प्रश्न असणार आहेत, GS साठी 15 प्रश्न असणार आहेत, पदवीची पातळी असणार आहेत. तांत्रिक घटक 50 विचारले जाणार आहेत प्रश्न. उपलेखापालसाठी 100 प्रश्न असतील, 200 गुण असतील, 60 मिनिटे त्यासाठी 120 मिनिटे असणार आहेत, म्हणजे 2 तास असणार आहेत मित्रांनो. परत प्रश्नपत्रिकेचं माध्यम या ठिकाणी दिलेलं आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्यसाठी या ठिकाणी 10 प्रश्न मराठीचे असणार आहेत, 10वीवरती आधारित. इंग्रजीचे प्रश्न 10वीवरती असणार आहेत, 10 प्रश्न. बौद्धिक क्षमताचे 10वीवरती खूप सोपा पेपर असणार आहे. स्थापत्य अभियांत्रिकीचा, कनिष्ठ अभियांत्रिकीचा, कनिष्ठ अभियंताचा मित्रा, कनिष्ठ अभियंता स्थापत्येचा खूप सोपा पेपर असणार आहे. 10वी पातळी काठिण्य पातळी 15 प्रश्न असणार आहेत. काठिण्य पातळी 10वीची असणार आहे बौद्धिक क्षमताची, आणि 15 प्रश्न आहेत सामान्य ज्ञानची. काठिण्य पातळी 10वीचीच असणार आहे, परंतु 50 प्रश्न स्थापत्य अभियांत्रिकी पदविकाचे दर्जाचे प्रश्न असणार आहेत. कनिष्ठ अभियंता स्थापत्य याच्या खूप चांगल्या पगारी असतात मित्रांनो. 120 मिनिटाचा या ठिकाणी कालावधी असतो, 200 गुण असतात, 100 प्रश्न असतात. अशा पद्धतीचं या ठिकाणी कनिष्ठ अभियंताचं पाहिलं आपण. कनिष्ठ अभियंता यांत्रिकीचं पाहूयात. 50 प्रश्न तांत्रिकचे असतात. बौद्धिक क्षमता चाचणीचे 15 प्रश्न सामान्य ज्ञानचे असतात. 10वी काठिण्य पातळी 10वीची असते. स्थापत्य अभियांत्रिकी पदवी दर्जाचे प्रश्न तांत्रिकमध्ये विचारले जातात. 10 प्रश्न मराठीचे असतात, 10 प्रश्न इंग्रजीचे असतात. खूप सोपी अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी असते. 10वीचा दर्जा असल्यामुळे मित्रांनो अभ्यास करा आणि पोस्ट मिळवा. 120 मिनिटे असतात तुम्हाला प्रश्न सोडवायला. 200 गुण असतात, 100 प्रश्न असतात. उच्च श्रेणी लघुलेखक आपण पाहूयात. 15 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला बौद्धिक क्षमताचे असतात. 15 प्रश्न तुम्हाला GSचे असतात. 15 प्रश्न तुम्हाला इंग्रजीचे असतात, आणि 15 प्रश्न मराठीचे असतात. अशी तुमची 60 प्रश्नाची प्रश्नपत्रिका असते. 120 गुण तुमचे त्या ठिकाणी होत असतात. तुम्हाला त्या ठिकाणी नंतर 75 मिनिटाची व्यावसायिक आणि 80 गुण असणारी एक व्यावसायिक टायपिंगची चाचणी तुमची त्या ठिकाणी घेतली जाते. अशा पद्धतीचं निम्न श्रेणी लघुलेखकलाही व्यावसायिक चाचणी घेतली जाते. 75 मिनिटे 120 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचे आहेत. असणारी तुमचे समोर या ठिकाणी विषय तर आहेतच. अशा पद्धतीचं कनिष्ठ लिपिक टंकलेखक अशी 12वीवरची तुमची 12वी बेसिकचा त्या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी माध्यमाचा पेपर असतो. तर 25 प्रश्न त्या ठिकाणी असतात. 100 गुणाचे त्या ठिकाणी 25 प्रश्न GSचे असतात, आणि सामान्य ज्ञानचे, आणि 25 प्रश्न बुद्धिमत्ताचे असतात. 100 प्रश्न असतात. 200 गुणाची चाचणी असते. 120 मिनिटं कालावधी त्या ठिकाणी असतो. अशा पद्धतीची सुंदर जाहिरात आपण पाहत आहोत. पाहूयात सहाय्यक भंडारपाल. तर सहाय्यक भंडारपालचं जे असतं ते 25 प्रश्न मराठीचे, 25 प्रश्न इंग्रजीचे, 25 प्रश्न बौद्धिक चाचणीचे, आणि 25 प्रश्न GSचे असतात. आणि त्यासाठी तुम्हाला कल जो असतो तुमची काठिण्य पातळी जी असते ते मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, काठिण्य पातळी 12वी इंग्रजी आणि मराठीचं, आणि पदवी GS आणि बौद्धिक क्षमताचं पदवी. 100 प्रश्न असतात. 200 गुणासाठी 120 मिनिटाचा कालावधी 2 तासाचा असतो. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 10 प्रश्न मराठीचे असतात, 10 प्रश्न 10वी बेसिकचे इंग्रजीमध्ये असतात, 15 प्रश्न GSचे असतात 10वी बेसिकवर, 15 प्रश्न बौद्धिक क्षमताचे असतात. तर अशा पद्धतीचं स्थापित अभियांत्रिकी पदविका दर्जाचे प्रश्न 50 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. अशा पद्धतीची स्थापत्य अभियंत्रिका सहाय्यकची त्या ठिकाणी पोस्ट असते, ज्याला CE असं म्हटलं जातं. 200 गुणाची पत्रिका असते. 100 प्रश्न असतात. 120 मिनिटे कालावधी त्या ठिकाणी लागत असतो. परीक्षा कॅम्प्युटर बेस्ड असल्यामुळे परीक्षा पद्धतीने येणार आहे. एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा घ्यावी लागल्यास प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिके स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात येतील. सत्र 1 ते
अंतिम सत्रामधील फरक, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, त्यातील काठिण्य तपासण्यात येऊन त्याचे समीकरणीय करण्याचे म्हणजेच नॉर्मलायझेशनची पद्धत, गुणांक निश्चित करूनच निकाल जाहीर करण्यात येतील. सदर नॉर्मलायझेशन सर्व उमेदवारांना बंधनकारक राहील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या ठिकाणी पात्रता सांगितलेली आहे. तर उमेदवाराचा भारताचा नागरिक असावा, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, त्याच्याकडे डोमेसियल प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि 865 गावातील मराठी भाषिक उमेदवारांना वरील परीक्षेसाठी अर्ज त्या ठिकाणी सादर करण्यात येणार आहेत. कर्नाटक सीमेभागावरची वयोमर्यादा, ज्याच्यासाठी आपण आतुरतेने वाट पाहत होतो, त्याची वयोमर्यादा या ठिकाणी सांगितलेली आहे. या ठिकाणी अर्ज अंतिम करण्याचा जो दिनांक आहे 19 डिसेंबर, त्या दिनांकापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी वयोमर्यादा तुमची वर्ग ए ते ब साठी, खुला राखीव गटासाठी 38, मागासवर्गीय अतिदुर्लभ आणि अनाथासाठी 43, अराखीव खुलासाठी प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी 43, प्रावीण्यप्राप्त खेळाडू मागासवर्गीय अतिदुर्लभ घटक व अनाथ घटकासाठी 43 वर्ष, अराखीव खुला 38 पेक्षा जास्त, सेवा कालावधी 3 वर्ष अशी धरून तुमचे त्या ठिकाणी वय बसलं पाहिजे. दिव्यांग व माजी सैनिकासाठी 45 वर्ष, दिव्यांगासाठी 45 वर्ष, प्रकल्पग्रस्तासाठी 45, भूकंपग्रस्तासाठी 45 आणि पदवीधर अंशकालीनसाठी 55 वर्ष अशी त्या ठिकाणी तुमची वयोमर्यादा असायला पाहिजे. तुम्हाला दिलेल्या या तक्ता तुम्ही नेहमी वाचून घ्यावा. आणि 48 वर्ष ती शिथिल करण्यात आलेली महाराष्ट्रातील जीवन प्राधिकारी कायम आस्थापनेवर कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी 48 वर्ष वय इतकी शिथिलता त्या ठिकाणी अट राहील. जाहिरातीच्या दिनांकास म्हणजेच 1 नोव्हेंबर 2025 रोजीचे उमेदवाराचे वय ग्राह्य, माफ करा, आपल्याला या ठिकाणी 1 नोव्हेंबर 2025 या ठिकाणी वय दिलेलं आहे, तेच वय आपलं ग्राह्य धरलं जाईल. जात प्रमाणपत्र व जात वैधता पत्र या बाबतीतही या ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आपल्याला आवश्यक राहील. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी आपल्याला सादर करावं लागेल. निवड प्रक्रिया तुमची अशा पद्धतीची असेल. या अशा पद्धतीची जाहिरात आपण या ठिकाणी पाहिली. लवकरच फॉर्म मित्रांनो भरा आणि काही कालावधीतच मी अर्ज कसा सादर करायचा आहे याबाबतही मी या ठिकाणी नक्कीच व्हिडिओ घेऊन येणार आहोत. पाहत राहा अभिजात मराठी. अशा पद्धतीचं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचं हे या ठिकाणी पत्र आपण पाहिलं. धन्यवाद.